तुमचंही थायरॉईड लेवलवरती येत नाहीये का? तुम्हाला असं वाटतं की थायरॉईडच्या गोळ्या तर खातोय, इव्हन एम्प्टी स्टमक घेतोय तरी सुद्धा काही फरक पडत नाही. तुम्ही सुद्धा काहीतरी चुका करत असावा, त्यामुळे होत असावं. आता काय चुका ते तुम्हाला सांगते. मोस्टली सगळेजण रिकामी पोटी तर घेतात, म्हणजे उठल्या-उठल्या घेतात. पण त्यानंतर कॉफी, चहा लगेच घेतात किंवा एक अंघोळ झाली की लगेच एक 10 ते 15 मिनिटांमध्ये किंवा एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये तुम्ही कॉफी किंवा चहा घेता. जे की सर्वात जास्त चुकीचं आहे. ठीक आहे, तुम्ही आता थायरॉईडची गोळी घेतला त्याच्यानंतर ॲटलीस्ट तासभर तरी तुम्हाला चहा, कॉफी नाही घेतलं पाहिजे. पाणी पिऊ शकता, काही इश्यू नाहीये. सो मोस्टली तुम्हाला काय अव्हॉइड करायचंय, सकाळी गोळी खाल्ल्यानंतर म्हणजे तुम्ही अनुशापोटी गोळी खाल्लात तरीसुद्धा तुम्हाला तासभर काहीच घ्यायचं नाहीये एक्सेप्ट पाणी. पाणी घेऊ शकता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही घेऊ शकत नाही. सो तासभर तुम्ही ट्राय करा आणि नक्की तुम्ही मला सांगा की तुमचं खरंच थायरॉईडमध्ये काय बदल झाला. बिकॉज कसं आहे ना, तुम्ही तो फरक बघाल आणि आयर्नच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या जर खात असाल, त्यात सुद्धा 4 तासाचा गॅप ठेवा आणि मग फरक बघा. नक्की तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये फरक जाणवेल. आता मी एक फार्मासिस्ट आहे. ॲज अ फार्मसी म्हणून तुम्ही ज्या गोळ्या खाताय किंवा जे फार्मा स्टुडंट आहे स्पेशली त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते, पण विदाऊट डॉक्टर कन्सल्ट कोणतेही मेडिसिन घ्यायची नसतात. ठीक आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. सो चला बाय.